ती सुगंध शोधते सृष्टीच्या स्वरूपाचा आपण सखोल अभ्यास करत असताना ब्राह्मण आपल्याला अहंकारातून निर्माण होणाऱ्या काका अवयवांची ओळख करून देतो। यामध्ये आपल्या इंद्रियांचा कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक, आपल्या हातपाय, दोन हात, खालची वाहिनी, पिढीचे अवयव आणि बोलण्याचा समावेश होतो। यापैकी कानापासून सुरू होणारे 5 ज्ञानाने लोढलेले आहेत, तर उर्वरित कृतीशी संबंधित आहेत। पण हे ज्ञान आणि कृती या दोन्हींचा एक भाग मानले जाते, कारण ते आपल्यात आणि बाह्य जगामध्ये फिरते समजूतदारपणा किंवा बुद्धी हा 12वा अवयव आहे, जो आपल्या 6 इंद्रियांना कार्य करण्यास प्रवृत्त करतो। सर्व सांसारिक जीवनाचा शोध अहंकार हा स्वतःच्या चेतनेशी कसा जोडलेला आहे हे देखील ब्राह्मण स्पष्ट करतो। आपला जन्म वेगवेगळ्या प्रकारे होतो, काही अंड्यामधून बाहेर पडतात, तर काही तुळशीवर शिरणाऱ्या जंतूमधून, काही अस्वच्छतेतून जन्माला येतात, तर काही गर्भाशयात विकसित होतात। या जन्म पद्धती चौपट आहेत आणि सृष्टीची विविधता प्रतिबिंबित करतात। ब्राह्मण आकाशात राहणाऱ्या कनिष्ठ प्राण्यांचे आणि त्यांच्या स्तनांवर रेंगाळणाऱ्यांचे देखील वर्णन करतो। आपण कृतीच्या स्वरूपाचा शोध घेत असताना ब्राह्मण आपल्याला विविध प्रकारचे त्या घेण्यात दिलेल्या भेटवस्तू आणि प्रत्येक व्यक्तीसाठी आदेशाचे कर्तव्य शिकवतो। हा सिद्धांत समजून घेतल्याने एखाद्याला योग, सर्व पापांपासून मुक्ती आणि खरा आनंद कसा मिळतो हे तो स्पष्ट करतो। हे ज्ञान धारण करणारे विद्वान लोक त्यांच्या इंद्रिय वस्तू आणि महान घटकांना आपल्या एकत्र आणतात। शेवटी ब्राह्मण आपल्याबरोबर त्यागाचा मार्ग सामायिक करतो। आपण गुणांना केवळ गुण मानले पाहिजे, आसक्तीपासून मुक्त राहिले पाहिजे, एके राहिले पाहिजे, कोणतेही भेद ओळखलेले नाही आणि आपल्या आत ब्राह्मणाची भावना जोपासली पाहिजे। हे आचरण आनंद, शांती आणि सर्व इच्छांपासून मुक्ती आणते। सृष्टीच्या क्षेत्रात अस्तित्वांची एक विशाल श्रेणी अस्तित्वात होती। प्रत्येकाची स्वतःची अनोखी वैशिष्ट्ये आणि गुण होते। एक ज्ञानी ऋषी असलेल्या ब्राह्मणाने या अस्तित्वांची गणना करण्यास सुरुवात केली। त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांवर प्रकाश टाकला। पुरुषांमध्ये तो म्हणाला, शाही क्षत्रिय मध्यम दर्जाचा संपन्न आहे। तो एका क्षणासाठी थांबला आणि पुढे म्हणाला, वाहनांमध्ये हाती हा फल धरतो, जंगलातील रहिवाशांमध्ये सिंह सर्वोच्च आहे आणि सर्व बळी देणाऱ्या प्राण्यांमध्ये मेंढी वेगळी आहे। ते बोलत असताना त्यांचे डोळे नैसर्गिक जगाकडे वळले। निगोदा, जांभूळ, पिपळा, सन्माली आणि शिंसापा झाडे ही झाडांमध्ये सर्वात महत्त्वाची आहेत, असे त्यांनी घोषित केले। आणि पर्वतांमध्ये हिमावत, पाठीपात्र, श्रेयविंध्य, त्रिकुटावत, श्वेत, नीला, भास, कोष्टावत, गुरुस्कर्ण, महेंद्रक आणि मलयावत यांना सर्वोच्च सन्मान प्राप्त आहे। त्यानंतर ब्राह्मणाची नजर आकाशीय क्षेत्राकडे वळली। सूर्य हा सर्व ग्रहांचा स्वामी आहे, त्याने घोषित केले। चंद्रम सर्व नक्षत्रांवर राज्य करतो। त्याने आपापल्या क्षेत्रांवर वर्चस्व असलेल्या विविध घटकांची यादी करणे सुरू ठेवले। पित्यांचा स्वामी म्हणून यम, नद्यांचा शासक म्हणून महासागर, पाण्याचा राजा म्हणून वरुण, मरुतांचा राजा म्हणून इंद्र आणि मूलद्रव्यांचा शाश्वत स्वामी म्हणून अग्नी। जसे ते बोलत होते तसंच त्यांच्या शब्दांनी परस्परांशी जोडलेले एक चित्र उलगडत गेले, ज्यामुळे या विविध घटकांमधील गुंतागुंतीचे संबंध उघड झाले। ते म्हणाले, यज्ञ हा सर्व प्रारंभिक संस्कारांमध्ये कातज्ञ आहे आणि देवतांवर मागोतांचा प्रभाव आहे। जसजसे ते जगावर राज्य करणारे अनेक स्वामी आणि राज्यकर्त्यांची गणना करत राहिले, तसंच ब्राह्मणाचा आवाज नम होत गेला। अखेरीस त्याचे डोळे इतरांपेक्षा वर असलेल्या 2 आकृत्यांवर स्थिरावले। प्रजापती हा सर्व प्राण्यांचा स्वामी आहे, त्याने घोषित केले, आणि मी ब्रह्माने भरलेला सक्तांमध्ये अग्रगण्य आहे। ब्राह्मणाच्या शब्दांनी श्रद्धेची भावना घेतली। जेव्हा तो महादेव विष्णूबद्दल बोलला, जो ब्रह्माने भरलेला होता आणि सर्व राजांचा राजा होता, तो शासक, निर्माता, निर्माण न केलेला खरी आहे। ब्राह्मणाने घोषित केल्याशी एका क्षणासाठी थांबले। त्यानंतर पार्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माहेश्वरी देवीबद्दल बोलत राहिले, ज्यांना त्यांच्या इच्छांचे पालन करणारे आणि पूज्य मानले होते। ते अप्सरा, महान वैभवाच्या स्त्री, प्राणी आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संबंधित विविध घटकांबद्दल बोलले। त्यांची गणना संपताच ब्राह्मण आपल्या श्रोत्यांकडे वळला आणि त्याने महत्त्वाचा संदेश दिला। राजे धर्मनिष्ठा प्राप्त करू इच्छिता कसे ते म्हणाले, आणि ब्राह्मण हे धर्मनिष्ठेचे कारण आहे। एका शांत जंगलामध्ये ब्रह्मा एका दगडी पायथ्याशी आडव्या पायाने बसला होता। त्याच्या भोवती पानांच्या हलक्या गडगड्याने आणि पक्ष्यांच्या हलक्या किलकिल्याने वेढलेले होते। त्याचे डोळे शहाणपणाने चमकले जेव्हा तो सौम्य आणि खोल अशा दोन्ही स्वरात बोलू लागला, तर मी तुम्हाला
विश्वाची रहस्य उघड करे. तो म्हणाला. त्याचा आवाज जंगलातून हलक्या वाऱ्यासारखा वाहत होता. दिवस आधी होता. त्यानंतर रात्र अंधाराच्या आधी उजळलेल्या पंधरवडे आल्या तारा मंडळे त्यांचे पहिले चिन्ह म्हणून श्रावणास उदयास आली. तर ऋतू हिवाळ्याच्या थंडीत सुरू झाल्याप्रमाणे बोलत असताना जंगलातील प्राणी झुकलेले दिसत होते. त्यांचे कान लक्ष वेधून येत होते. पृथ्वी हा सर्व वासांचा स्रोत आहे, तो पुढे म्हणाला, आणि पाणी सर्व अभिरुचीचा सार आहे. सौर प्रकाश रंगांना जन्म देतो, तर वारा आपल्यातील संवेदना हलवतो. अवकाश किंवा आकाश हे ध्वनीचे मूळ आहे. ब्रह्माचे शब्द जंगलात प्रतिध्वनित होत असताना श्वेतेतू नावाचा एक तरुण विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होता. तो नियमित विश्वाच्या रहस्यांवर मोहित झाला होता आणि महान ऋषीकडून शिकण्यास उत्सुक होता. ब्रह्माची नजर श्वेतेतूकडे वळली आणि तो जाणून बुजून कसला. तो म्हणाला, सूर्य हा सर्व प्रकाशित शरीरापैकी पहिला आहे आणि अग्नी हा आपल्या अस्तित्वाला चालना देणारा प्राथमिक घटक आहे. सावित्री हा ज्ञानाचा पाया आहे, तर प्रजापती सर्वोच्च देवता म्हणून उभा आहे. ब्रह्मा बोलत असताना त्याच्या शब्दांनी सृष्टी आणि विलासाची चित्रफीत मिली. ओम हा शब्द वेदाचा सार आहे, तो म्हणाला, आणि सर्व सजीवांमधून वाहणारा जीवन देणारा वारा गायत्री मित्र हा सर्वात पवित्र आहे. त्या बकरी सर्व बळी देणाऱ्या प्राण्यांपैकी पहिला आहे. ब्रह्माने विश्वाची रहस्य उघड करत राहिल्याने श्वेतकेतूचे डोळे आश्चर्याने रुंदावले. दोनदा जन्मलेले हे मानवी उत्क्रांतीचे शिखर आहेत. ते म्हणाले, बाज सर्व पक्षापैकी पहिला पक्षी म्हणून उडतो. अग्नीवर स्पष्ट रोनी उतणे ही बलिदानाची सुरुवात दर्शवते आणि सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी पहिला म्हणून उभा राहतो. ब्रह्माचे शब्द त्यांच्या चमत्कर्षावर पोहोचत श्वेतेतूला त्याचे मन समजुतीस विस्तारत असल्याचे जाणवले. त्याने सृष्टी आणि विनाशाचे गुंतागुंतीचे जाळे पाहिले, ज्याने विश्वाला एकत्र बांधले. ब्रह्मा म्हणाले, सर्व युगांमध्ये कृती ही पहिली आहे आणि सर्व धातूमध्ये सोने हे सर्वात मौल्यवान आहे. जळ हे सर्व वनस्पतीमध्ये पहिले आहे, तर अन्न ही सर्व सजीवांसाठी मूलभूत गरज आहे. पाणी जीवनाचा सर्व प्राण्यांमधून वाहतील सहसा सूर्यास्त होऊ लागला. जंगलावर एक सोनेरी प्रकाश पडू लागला. ब्रह्मदेवाचे शब्द पूर्ण वर्तुळात आले. अप्रतक हा सर्व जगाचा उगम आणि शेवट आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज सौम्य शांततेसारखा वारा वाहून नेत होता. अस्तित्वाच्या विशाल विस्तारामध्ये एक भव्य चक्र फिरते. त्याची गती वेळ आणि अवकाशाच्या नियमांद्वारे नियंत्रित होते. जीवनाचे चक्र हे एक गुंतागुंतीचे अस्तित्व आहे, ज्यामध्ये अनेक घटक असतात, जे एका समुद्र टेपेस्ट्रीमध्ये धाग्यांसारखे गुंफलेले असतात. त्याची ताकद समजल्यात आहे, ज्याला मन सरळ ठेवतो. तो खांब इंद्रिये त्याचे बंध तयार करतात, तर पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश हे 5 महान घटक त्याची नाभी म्हणून काम करतात. घर त्याच्या सर्व आनंद आणि दुःखासर त्याचा परीघ तयार करते. जसे जसे चाप फिरते तसंच ते अधोगती आणि दुःखाने वेढलेले असते. त्याचे शरीर रोग आणि आपत्तींनी विधीन होते. त्याचे परिभ्रमण दिवस आणि रात्र उलटत जाते. प्रत्येक चक्र नवीन आव्हाने आणि अनुभव घेऊन येते. हे चक्र उष्णता आणि थंडीने भरलेले असते. आनंद आणि वेदना त्याच्या सांध्यांना लोहारांच्या गुहेवरील चयांसारखे उडवता. भूक आणि तहान त्याला खिळते, तर सूर्यप्रकाश आणि सावली त्याच्या मार्गावर खरटे निर्माण करतात. गोंधळ असूनही चक्र सतत फिरत राहते. चेतनेचा अभाव आहे, तरीही ते काळाच्या चक्राशी जोडलेले आहे. ते महिने आणि अर्ध्या महिन्यांनी मोजले जाते. त्याचा वेग प्रत्येक जात असलेल्या क्षणाशी बदलत असतो. चक्रांच्या हालचालीवर तपश्चर्या आणि वर्तांचा प्रभाव असतो, जे त्याला एकत्र ठेवणाऱ्या चिखलासारखे काम करतात. उत्कटेची शक्ती त्याला पुढे नेत असते, तर मोठा अहंकार त्याच्या मार्गावर प्रकाश टाकतो. अपूर्ण इच्छांमुळे होणारे संताप त्याला त्याच्या हालचाली प्रतिबंधित करणाऱ्या साखळ्यांसारखे बांधतात. चक्र दुःख आणि विनाशाच्या मध्ये फिरते, तरीही ते करुणा, क्षमा आणि अलिप्तता या गुणांनी टिकून राहते. ते कृती आणि कृतीची साधने द्वारे दर्शविले जाते. त्याचा आकार आणि व्याप्ती विश्वाप्रमाणेच अमर्याद आहे. कामवासना आणि इच्छा त्याला अस्थिर बनवते, तर विविध अज्ञान गोंधळाचे वादळ निर्माण करते. जसे जसे चक्र फिरते तसंच त्यात भीती आणि भ्रम उपस्थित होतो, ज्यामुळे सर्व प्राण्यांना त्रास होतो. ते आनंद आणि आनंदाच्या दिशेने जाते, परंतु क्रोध आणि विनाशाच्या दिशेने देखील जाते. महत्पासून स्थूल घटकांपर्यंतच्या घटकाचे बनलेले ते अविरत उत्पादन आणि विनाशाद्वारे दर्शविले जाते. त्याची गती मनासारखीच आहे, जी त्याची सीमा म्हणून काम करते. बुद्धिमान ऋषी जीवनाचे हे चक्र कशासाठी आहे ते ओळखतात. विरोधी जोड्यांशी संबंधित एक गुंतागुंतीचा घटक चेतनाविरही
ते आपल्याला आपल्या आसक्ती सोडून देण्याचा, आपल्या इच्छा कमी करण्याचा आणि आपल्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. ज्या व्यक्तीला या चक्राची हालचाल आणि थांबा समजते, तो माणूस सर्व प्राण्यांमध्ये कधीही फसवला जात नाही. अशा व्यक्तीसाठी छाप आणि विरुद्ध जोड्यांपासून मुक्त, सर्व पापांपासून मुक्त, सर्वोच्च ध्येय पोहोचण्याच्या आत आहे. गृहस्थ, ब्रह्मचारी व नवासी आणि भिक्षुक या 4 जीवनशैलीचा पाया गृहस्थ पद्धतीचा असल्याचे म्हटले गेले आहे. या जगात जी काही नियम प्रणाली विहित केली गेली आहे तिचे पालन करणे फायदेशीर आहे. शुद्ध अंतकरण असलेल्या विद्वान ब्राह्मणाने एका दूरच्या प्रदेशात, जिथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किलमिली आणि सोन्याच्या रंगाने गंगवला, तिथे ब्राह्मण नावाचा एक तरुण माणूस राहत होता. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तो आध्यात्मिक वाढ आणि आत्मसाक्षात्कार मार्गाचे अनुसरण करण्याचा निर्धार करत होता. ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा बाळगून ब्राह्मणाने स्वतःला ब्रह्मचारिणीच्या कठोर जीवनात समर्पित केले. त्यांचे दिवस अत्यंत समर्पणाने पवित्र ग्रंथांचा अभ्यास करण्यात, विश्वाची रहस्य असलेल्या ज्ञानाच्या पानांवर ओतण्यात घालवत गेले. त्यांचे मन स्पंदसारखे होते. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्यांश आणि प्रत्येक संकल्पना भिजवत होते. अस्तित्वाचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करताना ते अनेकदा तासनतास शांततेत बसून चिंतन करत असत. जसं त्याचा प्रवास पुढे सरकत गेला तसाचे ब्राह्मणाचे शारीरिक स्वरूप बदलू लागले. त्याने त्याच्या डोक्यावर चिकटलेले कुरूप लावले, जे त्याच्या आध्यात्मिक वाढीचे प्रतीक बनले. त्याचे पोशाख साधे आणि खडबडीत होते, ताडाचे किंवा कापसाचे बनलेले होते आणि तो विनम्रतेने आणि अलिप्तपणे घालायचा. विलवा किंवा पलासाच्या लाकडापासून बनवलेली काठी नेहमीच त्याच्या बाजूला होती, जी त्याच्या मार्गाप्रती असलेल्या बांधिलकीची आठवण करून देते. ब्राह्मणाच्या आहारात प्रामुख्याने भिक्षा भोजनाचा समावेश होता, जे तो त्याच्या भिक्षावृत्तीच्या फेऱ्यांमध्ये गोळा करत असे. भेटवस्तू मिळाल्याने तो कधीही आनंदित होणार नाही, किंवा जर काही येत नसेल तर तो निराश होणार नाही. त्याचे मन केवळ आध्यात्मिक मुक्ती मिळवण्यावर केंद्रित होते आणि त्याला माहीत होते की भौतिक मालमत्तेची संलग्नता केवळ त्याच्या प्रतीमध्ये अडथळा आणि जसजसे ऋतू बदलत गेले तसंच ब्राह्मणाची जीवनशैली त्यानुसार बदलत गेली. उन्हाळ्यात तो जंगलांमध्ये, पर्वतांमध्ये किंवा झाडाखाली आश्रय घेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे. तो कधीही जास्त काळ एका ठिकाणी राहत नसे, अन्यथा तो त्याच्याशी संलग्न झाला असता. त्याचा मार्ग सूर्याने मार्गदर्शित केला होता, ज्याने त्याचा मार्ग प्रकाशित केला आणि त्याला जीवनाच्या क्षणभंगुरतेची आठवण करून दिली. ब्राह्मणाचे दिवस साध्या पण सखोल भक्तीच्या कृतींनी भरलेले होते. तो शुद्ध पाण्याने स्नान करायचा, अशुद्धता धुवायचा आणि आपले शरीर आणि मन शुद्ध करायचा. तो देवतांना नैवेद्य अर्पण करायचा, पवित्र अग्नीवर नैवेद्य उदायचा आणि त्यांचे आशीर्वाद मागायचा. त्याच्या इंद्रिये दबलेल्या होत्या आणि तो जगापासून अलिप्त अवस्थेत जगायचा. तो जंगलात फिरत असताना ब्राह्मणाचे हृदय सर्व सजीवांमध्ये करुणेने भरले होते. त्याने स्वतःला प्रत्येक प्राण्यामध्ये पाहिले आणि त्याच्या कृती हानी न करण्याच्या तत्वाने मार्गदर्शित झाल्या. तो कधीही संपत्ती किंवा मालमत्ता जमा करणार नाही, किंवा त्याला सोने किंवा इतर भौतिक संपत्तीची इच्छा नाही. त्याची एकमेव इच्छा ज्ञान प्राप्त करण्याची होती आणि त्याला माहीत होते की खरे स्वातंत्र्य केवळ सांसारिक इच्छांपासून अलिप्त राहूनच प्राप्त केले जाऊ शकते. ब्राह्मणाचे जीवन आध्यात्मिक शिस्तीच्या सामर्थ्याचा पुरावा बनले. आतून आणि बाहेरून मार्गदर्शन मिळवण्यासाठी तो विनम्रता आणि सत्यतेने मार्गक्रमण करत होता. त्याचे हृदय शुद्ध होते, त्याचे मन स्वच्छ होते आणि त्याची कृती सत्य, साधेपणा आणि करुणेच्या तत्वांद्वारे मार्गदर्शित होती. आणि अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार करण्याचे अंतिम ध्येय साध्य करण्याच्या आधी जवळ जात त्याने आपला प्रवास सुरू ठेवला. एका दूरच्या प्रदेशात, जिथे हवा प्राचीन ज्ञानाच्या कुजबुजांनी भरलेली होती, तिथे ब्राह्मण नावाचा एक पूज्य ऋषी चिंतनशील शांतते बसला होता. जेव्हा तो बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शतकानुशतके वजन धरून दिसत होते. त्याचा आवाज प्रार्थनेसारखा सौम्य वारा वाहून येत होता. ते म्हणाले, सत्याचा पडदा छेदणाऱ्या पूर्वजांनी त्याग म्हणजे तपश्चर्या असे घोषित केले. या मार्गानेच एखाद्याला सर्वोच्च ज्ञान प्राप्त होते, कारण केवळ क्षणभंगूर आणि सांसारिक सोडून दिल्यानेच आपण शाश्वत समजून घेऊ शकतो. ब्राह्मण बोलत असताना त्याच्या शब्दांनी अर्थाचे चित्र विणले. श्रोत्याला त्याच्या गंतव्यस्थानाकडे वाहणाऱ्या नदीसारखे ओढले. ब्राह्मण पुढे म्हणाला की आपल्या आधी जे लोक या मार्गावर चालत आले होते ते होते जे ब्रह्मक्षेत्रात वास्तव्य करत होते.
जिथे ज्ञान म्हणजे केवळ समजूतदारपणा नव्हे तर प्रत्येक पेशीतून वाहणारी एक जिवंत श्वासोच्छ्वास करणारी सत्ता होती. त्यांनी विरुद्ध जोड्या ओलांडल्या होत्या. एका सापाने त्याच्या जुन्या आत्म्याला झोकून दिल्याप्रमाणे द्वैतेची त्वचा उधळली होती. ऋषी शहाणपणाचे मूर्त स्वरूप होते. त्यांची मने उत्कटतेने आणि अंधाराच्या भयाने भयमुक्त होती. त्यांचे डोळे ब्राह्मणाच्या डोळ्यांसारखे आंतरिक प्रकाशाने चमकले. आनंद आणि शांतीच्या मार्गाशी एकरूप असलेल्या प्रभूच्या मार्गावर प्रकाश टाकत होते. जेव्हा ब्राह्मणाचे शब्द हवेत नाचत होते तेव्हा एक तरुण साधक लक्षपूर्वक ऐकत होता. त्याने हा मार्ग ऐकला होता पण त्यावर चालण्याचे धाडस केले नव्हते. आता जेव्हा तो ऋषीच्या चरणी बसला तेव्हा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला त्याला आसरे भूक लागली. ब्राह्मणाचे डोळे त्याच्या आतून त्याच्या आत्म्याच्या खोलवर पाहत होते. विद्वान माणूस, तो म्हणाला, जो सहवास आणि विघटन आणि विविधतेतील एकता पाहतो तो दुःखातून मुक्त होतो. शोधकाला त्याच्या मणक्यातून एक थरथरणे जाणवले, कारण त्याला समजले की ही केवळ एक तात्विक संकल्पना नाही तर एक जिवंत वास्तव आहे जी अनुभवली जाऊ शकते. जसा जसा सूर्य मावळू लागला आणि भूप्रदेशावर सोनेरी चमक येऊ लागली तसंच ते ब्राह्मणाचे शब्द अधिक ताकदीचे होऊ लागले. ज्याला कधीही कशाचीही इच्छा नसते तो म्हणाला, जो कशाचाही तिरस्कार करत नाही तो या जगात राहत असतानाही ब्राह्मणाशी एकरूप होण्यास पात्र ठरतो. साधकाला त्याचे हृदय विस्तारत असल्याचे जाणवले, जणू ते विश्वाच्या विशालतेला सामावून घेण्यासाठी ताणले जात आहे. त्या क्षणी ब्राह्मणाचे शब्द एक मंत्र बनले जे साधकाच्या मनाच्या खोल्यांमध्ये प्रतिध्वनित झाले. सर्व कृती सोडून त्याने पुन्हा सांगितले, चांगले किंवा वाईट गुणांपासून विकसित झाले आणि सत्य आणि खोटे दोन्ही सोडून दिले. एक प्राणी मुक्त होतो. साधकाला त्याच्यावर मुक्तीची भावना भासली, जणू त्याला जगाशी बांधलेल्या साखराच तुटत आहेत. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. तेव्हा ब्राह्मणाचे शब्द पूर्ण वर्तुळात आले. ते म्हणाले, सर्व प्राण्यांना आधार देणारा ब्राह्मणाचा शाश्वत वृक्ष आहे. प्राचीन ज्ञानाच्या कुजबुजांनी वेढलेल्या एका पवित्र बागेत ब्राह्मणांचा एक गट विश्वाच्या रहस्यांवर चर्चा करण्यासाठी जमला. त्यांचे संभाषण ब्रह्म या संकल्पनेभोवती फिरत होते, जे सर्व अस्तित्वाला आधार देणारे अंतिम वास्तव आहे. त्यांच्यापैकी काहींनी ब्रह्माला एक भव्य वृक्ष मानले. त्याच्या फांद्या आकाशाकडे आणि पृथ्वीच्या आत खोरवर गुंजलेल्या आहेत. इतरांनी ते एक विशाल जंगल म्हणून पाहिले, ज्यात जीवन आणि लपलेल्या चमत्कारांनी भरलेले आहे. तथापि काहींचा असा विश्वास होता की ब्रह्म हे मानवी आकलनाच्या पलीकडे अप्रकट आहे आणि तरी विरोधाभासीपणे दिव्य आणि सर्व धोक्यांपासून मुक्त आहे. त्यांनी प्रस्तावित केले की हे अप्रकट वास्तव अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा स्रोत आहे, जे सर्व घटनांना जन्म देते आणि स्वतःला परत आत्मसात करते. जेव्हा त्यांनी या कल्पनांवर विचार केला तेव्हा त्यापैकी एकाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन संपते तेव्हा काय होते? त्यांचा आत्मजन्म आणि मृत्यूच्या चक्राशी बांधला जातो का, किंवा तो या नश्वर गुंडाळ्याच्या पलीकडे जाऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी एक शहाणा ब्राह्मण पुढे आला. त्याने मृत्यूच्या वेळी समता लोपासण्याचे महत्त्व सांगितले. जर एखाद्याने एकाच श्वासाने घेतलेल्या वेळेच्या बरोबरीने अगदी थोड्या वेळासाठी शांत मन टाकले तर ते त्यांच्या खऱ्या आत्म्यात विलीन होऊ शकतील आणि अमरत्व प्राप्त करू शकतील. त्याने स्पष्ट केले की प्राणायामाच्या सरावाद्वारे हे साध्य केले गेले, जे जीवन श्वासांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र आहे, ज्यामुळे व्यक्तीला त्यांना इच्छेनुसार रोखता आले. ब्राह्मण जेव्हा लक्षपूर्वक ऐकत होते तेव्हा शहाणा माणूस चांगुलपणाचे धर्म स्वरूप समजावून सांगत राहिला. त्याने त्याचे वर्णन अप्रकटातून उद्भवणारा आणि व्यक्तीला अमरत्वासाठी योग्य करणारा गुण असे केले. ज्यांच्याकडे हा गुण आहे ते चांगुलपणाशी परिचित असल्याचे म्हटले जाते आणि धर्मापेक्षा मोठे काही नाही असे घोषित करून ते त्याच्या गुणांची प्रशंसा करतात. निष्कर्षद्वारे त्यांनी असा निष्कर्ष काढला की पुरुष सर्वोच्च आत्मा चांगुलपणावर अवलंबून आहे. त्यानंतर ज्ञानी ब्राह्मणाने पुरुष आणि निसर्ग प्रकृती यांच्यातील संबंधांकडे आपले लक्ष वळले. काही विद्वानांनी नमूद केले की त्यांच्या एकतेवर विश्वास होता, परंतु हे सार्वत्रिकपणे स्वीकारले गेले नाही. त्याऐवजी अस्तित्वाच्या या दोन मूलभूत पैलूंमध्ये फरक आणि संबंध आहे हे व्यापकपणे मान्य केले गेले. ज्याप्रमाणे कमळाच्या पानांवरील पाण्याचे थेंब पानांशी जोडलेले असले तरी वेगळे असतात, त्याचप्रमाणे पुरुष आणि निसर्ग देखील सहअस्तित्व आणि परस्पर संबंध ठेवतात. जशी चर्चा समाप्त होत गेली तसंच ब्राह्मणांना त्यांनी उभे केलेल्या रहस्यांबद्दल आश्चर्य आणि भीतीची भावना जाणवली. त्यांना समजले की त्यांची समज अद्याप अपूर्ण आहे आणि म्हणून त्यांनी या
संकल्पनांवर स्पष्टीकरण मागत ज्ञानेनेतीला आणखी प्रश्न विचारले. सर्व सृष्टीचा अंतिम आलोबा ब्रह्मा त्यांच्या कुतूहलाने आणि ज्ञानाच्या उत्सुकतेने प्रसन्न होऊन त्यांच्यावर हसले. प्राचीन भारतातील पवित्र उपवनांमध्ये कर्तव्याच्या रहस्यांचा विचार करण्यासाठी पूज्य ऋषींचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. जेव्हा ते चिंतनशील शांततेत बसले तेव्हा त्यांचे मन जीवनाच्या उद्देशाच्या गुंतागुंतीकडे वळू लागले. कोणती कर्तव्ये पार पाडण्यास सर्वात योग्य मानली जातात त्यांनी एकमेकांना विचारले हवा. वेगवेगळ्या मतांच्या कुजबुजांनी भरलेली होती. जसे की वाऱ्यामध्ये झपाटलेली पाने. काहींनी असा युक्तिवाद केला की शरीर नष्ट झाल्यानंतरही कर्तव्य राहिले, तर काहींनी असा दावा केला की ते अजिबात अस्तित्वात नव्हते. काही अनिश्चित होते, त्यांचे मन शंकांनी झाकलेले होते. इतरांनी असे म्हटले की सर्व काही क्षण बनबून आणि अल्पकालीन होते. शिनी त्यांच्यासमोर विरोधाभासांची चित्रफित पाहिली. मुंडन केलेले आणि कपडे न घातलेले लोक आणि चिकटलेले कुरूप आणि हरिण कातडी असलेले ब्राह्मण मिसळले. काहींनी आंघोळीपासून पूर्णपणे दूर राहण्याचे समर्थन केले, तर काहींचा नियमित शुद्धीकरणावर विश्वास होता. अनिश्चिततेच्या सुगंधाने हवा दाट होती. विचार करत असताना त्यांचे विचार वेळ आणि जागेचे स्वरूपाकडे वळले. अस्तित्वाचे हे मूलभूत पैलू होते की केवळ भ्रम. काहींनी तपस्वी पोशाख परिधान केले, सांसारिक सुखांचा त्याग केला, तर काहींनी जीवनाच्या आनंदात आनंद लुटला. काहींनी कृतीच्या गुणांची प्रशंसा केली, तर इतरांनी परिपूर्ण शांततेची स्तुती केली. परस्पर विरोधी विचारांच्या या सागरात वशी हरवले आणि दिशाभूल झाले. हे देवतांपैकी एक प्रमुख देव त्यांनी विनवणी केली. कर्तव्य अशा प्रकारे गोंधळलेले आहे आणि विरोधाभासांनी भरलेले आहे. आम्ही फसलो आहोत आणि कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नाही. ते मार्गदर्शनासाठी तळमळले. पुढील मार्ग प्रकाशित करण्यासाठी हे दीपस्तंभ अशा प्रकारे विनम्रतेने आणि सदेने त्यांनी जगाचे प्रख्यात निर्माते ब्रह्मा, ज्यांच्याकडे महान बुद्धिमत्ता आणि नीतिमान आत्मा आहे, त्यांना संबोधित केले. आम्हाला सांगा, त्यांनी विनंती केली, काय चांगले आहे? क्षेत्रजन आणि निसर्ग यांच्यातील संबंधांचे कारण काय आहे? वशींचे शब्द प्रार्थनेसारखे हवेत तरंगले. दैवी शहाणपणाचा शोध घेत ब्रह्मा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याची नजर अनिश्चितेच्या पद्याला छेदत होती आणि मग सौम्य स्मितहास्याने तो बोलू लागला. जे मार्गदर्शन शोधत होते त्यांना जीवनाच्या रहस्ये सांगत होता. त्याचे शब्द वाळवंटातून वाहणाऱ्या नदीसारखे होते, जे साधकांची तहान भागवत होते आणि पुढील मार्ग प्रकाशित करत होते. एका शांत वातावरणात ब्राह्मण प्रतिष्ठित विद्वानांच्या मेळाव्यात बोलू लागला. माझ्या प्रिय ऋषींनो, मी तुम्हाला एका आदरणीय गुरुने त्याच्या योग्य शिष्याला दिलेले सखोल ज्ञान प्रकट करेन. काळजीपूर्वक ऐका, कारण हे ज्ञान पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. ते बोलत असताना हवा आशेच्या आण्याने भरलेली होती. ब्राह्मण पुढे म्हणाले, प्राचीन लोकांनी घोषित केले आहे की कोणत्याही सजीवाला हानी पोहोचवण्यापासून दूर राहणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे. चिंतेपासून मुक्त आणि पवित्रतेचे लक्षण आहे. ही समज शुद्ध ज्ञानाद्वारे सर्वोच्च आनंद प्राप्त करण्यास प्रवृत्त करते. प्रत्येक शब्दाने स्वतःचे डोळे विस्मयाने रुंदावत दिले. त्यांचे मन ब्राह्मणाच्या शब्दाचा भार आत्मसात करत होते. ते पुढे म्हणाले, जे नाश आणि हानी करतात, जे आचरणा अविश्वासू आहेत, त्यांना त्यांच्या कपटीपणाचे आणि भ्रमाचे परिणाम भोगावे लागतील आणि ते नरकात उतरतील. विद्वानांनी डोळ्यांची देवाणघेवाण केली. त्यांचे ते समजूतदारपणा आणि भीतीचे मिश्रण प्रतिबिंबित करतात. ब्राह्मणाच्या पुढील शब्दांनी त्यांचे चिंतन आणखी खोल केले. जे लोक शिक्षण आणि शहाणपणाने संपन्न आहेत, ते विश्वासाने अपेक्षांपासून मुक्तपणे आणि मनाची एकाग्रता बाळगून कृती करतात. असे म्हटले जाते की ते स्पष्टपणे जाणतातच जसा सूर्य त्याच्या उतरणीला सुरुवात करतो. त्या मेळाव्यावर एक उदार चमक आणत ब्राह्मणाने पुरुष विषय आणि प्रकृती निसर्ग यांच्यातील गुंतागुंतीचा संबंध प्रकट केला. पुरुष हा नेहमीच विषय असतो, त्याने स्पष्ट केले तर निसर्गाला उद्देश आहे. ज्ञानी लोकांनी म्हटले आहे की निसर्ग विरुद्ध आणि गुणांच्या जोड्यांनी बनलेला आहे. ब्राह्मण आणि पुरुषाचे सार वर्णन केल्याप्रमाणे विद्वान लक्षपूर्वक ऐकत होते. शाश्वत गुणांपासून मुक्त आणि कमळाच्या पानावर पाण्याच्या थेंबासारखे जोडलेले नाही. ते पुढे म्हणाले, शास्त्रांचा हा निश्चित निष्कर्ष आहे. निसर्ग हा पुरुषाचा गुणधर्म आहे. या दोघांमधील संबंध पदार्थ आणि त्याचा निर्माता यांच्यात अस्तित्वात असल्यासारखा आहे. जशी रात्र पडू लागली तसंच ब्राह्मणाच्या शब्दांनी त्याच्या स्वतःच्या मनात जिवंत प्रतिमा रंगल्या. त्याने आयुष्यातील प्रवासाबद्दल सांगितले. त्याची तुलना
कोणत्याही तरतुदीशिवाय रस्त्यावरच्या प्रवाशाशी केली. तो म्हणाला, बुद्धिमान माणूस वेगवान घोड्यासह गाडीतून प्रवास करतो, तर अज्ञानी लक्षहीनपणे भटकतो. ब्राह्मणाच्या शब्दांनी समजूतदारपणाचे रेखाचित्र विंगले, ज्ञान आणि भक्तीचा मार्ग प्रकाशित केला. ते प्रधान अप्रकट महान आणि अहंकाराबद्दल बोलले आणि या संकल्पना जगात कशा प्रकट झाल्या हे स्पष्ट केले. ब्राह्मणाने 5 महान घट आणि त्यांच्या गुणधर्मांचे वर्णन करताना विद्वान आणि लक्षपूर्वक ऐकले. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. तेव्हा ब्राह्मणाच्या शेवटच्या शब्दांनी त्याच्या श्रोत्यांच्या मनात एक अमिच्छा सोडली. 5 महान घटकांच्या वस्तू. प्राचीन भारताच्या पवित्र परंपरेत पूज्य ब्राह्मणाने आपल्या शिष्यांबरोबर सखोल शहाणपण सामायिक केले. मन हे या 5 घटकाचे शासक असल्याने ते नियंत्रित करण्याच्या आणि त्यांना पुढे आणण्याच्या बाबतीत मन हा घटकांचा आत्मा आहे असे त्याने सुरू केले. त्याने स्पष्ट केले की समजूतदारपणा किंवा क्षेत्रजन शक्तीची घोषणा करतो आणि इंद्रियांना मार्गदर्शन करतो. जसे एक कुशल सारथी त्याच्या घोड्यांना जोडतो. ते बोलत असताना ब्राह्मणाने ब्राह्मणाच्या विशाल जंगलाचे वर्णन केले, जे अप्रकटापासून सुरू होते आणि स्थूल वस्तूंसह संपते. या अमर्याद विस्तारामध्ये सूर्य आणि चंद्राच्या तेजाने प्रकाशित ग्रह आणि नक्षत्रांनी सुशोभित आणि विविध प्रकारच्या पाण्याने सुशोभित गतिशील आणि स्थिर घटकांचा समावेश आहे. हे सर्व प्राण्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन आणि त्यांचे अंतिम ध्येय आहे. ब्राह्मणाने प्रकट केले की या जगात जे काही अस्तित्वात आहे, मग ते देव, मनुष्य, गंधर्व, पिशाच असो किंवा राक्षस असो, ते निसर्गातून उद्भवले आहे, कृतीमधून किंवा कारणांमुळे नाही. ब्राह्मण स्वतःच येथे पुन्हा पुन्हा जन्म घेतात. त्यांच्या मनाच्या सामर्थ्याने विश्वाची निर्मिती करतात. त्यांची वेळ आल्यावर ते महासागरातील झोतासारख्या 5 महान घटकांमध्ये विलीन होतात, ज्यांनी परिपूर्णता प्राप्त केली आहे. योगाद्वारे एकाग्रता करण्यास सक्षम आहेत. ते केवळ तपश्चर्येद्वारे तेरी जगाची जाणीव करू शकतात. अष्टी वनस्पती आणि सर्वविध ज्ञान या माध्यमातून प्राप्त केले जातात. तपश्चर्या अपरिवर्तनीय आहे आणि जे ते चांगल्या प्रकारे करतात ते अगदी गंभीर पापांपासूनही स्वतःला शुद्ध करू शकतात. तपश्चर्येच्या भक्तीद्वारे प्राप्त करता येण्याजोग्या महान प्रदेशांबद्दल ब्राह्मणाने सांगितले. सर्वोच्च ध्येय जे शुद्ध अंतःकरणासाठी राखून ठेवले आहे, आनंदाचा अप्रकट संचय आणि प्रत्येक पापापासून मुक्ती. अशा व्यक्ती परिपूर्णते क्षेत्रजन बनतात, वेद जाणून घेतात आणि शाश्वत ब्रह्म समजून घेतात. जेव्हा त्याने आपले शिक्षण संपवले तेव्हा गुरु म्हणाला, मी आता तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. हे प्रमुख गोष्टींचे पुनरुज्जीवन का? तुम्ही अशा प्रकारे त्वरित कार्य करता का? मग तुम्हाला यश मिळेल. हे कुंतीपुत्र शिष्याने खरोखरच या तत्वांचे पालन केले आणि मुक्ती प्राप्त केली. जिथे एखाद्याने शोक न करण्याची जागा प्राप्त केली. अनेक वर्षांनंतर अर्जुनाने कृष्णाला विचारले, हे कृष्ण, तो ब्राह्मण कोण होता? आणि शिष्य कोण? वासुदेवाने उत्तर दिले, हे पराक्रमी शस्त्रधारी मी गुरु आहे. हे धनंजय, तुझ्याबद्दलच्या माझ्या प्रेमाच्या माध्यमातून मी हे रहस्य तुला सांगितले आहे. क्षितिजावर सूर्य मावळू लागताच त्याच्या भोवती जमलेल्या लोकांच्या मनात वैसंपायनाचे शब्द प्रतिध्वनित झाले. यानंतर तो म्हणाला, कृष्णाने दारुकाला आदेश दिला, माझ्या रथाला जोडू द्या. थोड्या वेळाने दारुका घाईघाईने आपल्या मालकाकडे परत गेला आणि घोषित केले, ते जोडले गेले आहे. पांडूचा मुलगा अर्जुनाने मग आपल्या सेवकांना आज्ञा दिली, स्वतःला तयार करा आणि तयार राहा. आम्ही आज हत्तीचे नाव असलेल्या शहराची दुरुस्ती करू. सर्वोत्तम पोशाख परिधान केलेल्या सैन्याने त्वरित स्वतःला एकत्र केले आणि प्रीताच्या मुलाला अतुलनीय ऊर्जेची माहिती दिली. ते म्हणाले, सर्व काही सुसज्ज आहे. मग ते दोघे म्हणजे कृष्ण आणि अर्जुन त्यांच्या रथावर चढले आणि आनंददायी संभाषणा गुंतलेले प्रवासाला निघाले. ते स्वार होत असताना रथावर बसलेला वासुदेव धनंजयकडे वळला आणि म्हणाला, हे भरतवंशाच्या प्रमुख, हे ऋषी वंशाचे चिरस्थायी राजाने तुझ्या कृपेने विजय मिळवला आहे. त्याचे सर्व शत्रू मारले गेले आहेत आणि त्याने त्याचे राज्य, त्या काटा नसलेले पद मिळवले आहे. अर्जुनाने एक उत्तर दिले, हे मधूचा वतकर्ता, तुझ्याद्वारे पांडवांना एक शक्तिशाली रक्षक मिळाला आहे. आमच्या तलाट्यासाठी तुला मिळवल्यानंतर आम्ही कुरु महासागर ओलांडला आहे. हे विश्व ज्याच्याकडे हे विश्व आहे, हे विश्वाचा आत्मा, हे विश्वातील सर्व प्राण्यांपैकी सर्वोत्तम कृष्णाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, सुखदाय आणि शांत करणारे होते. अजून पुढे म्हणाला, मी तुला त्या प्रमाणात ओळखतो ज्यामध्ये मला तू पसंत करतोस.
हे मधूचा वध करता प्रत्येक प्राण्याचा आत्मा नेहमीच तुझ्या ऊर्जेतून जन्माला येतो. खिळखर खेळ, निर्मिती, संरक्षण आणि विनाशाच्या सोपात तुझा आहे. जेव्हा ते हत्तीचे नाव असलेल्या शहराजवळ पोहोचले तेव्हा कृष्ण अर्जुनाकडे वळला आणि म्हणाला, हे जनार्दन, आम्ही लवकरच माझे मामा भेटू तुम्हाला. अप्रतिरुद्ध वलदेव आणि हुस्मी वंशाचे इतर प्रमुखही दिसतील. त्यांचा गट धृतराष्ट्राच्या राजवाड्याजवळ आला, जो सक्राच्या हवेलीसारखा दिसत होता. राजवाड्यात प्रवेश केल्यावर त्यांना राजा धृतराष्ट्र, महान बुद्धिमत्तेचा विदुर राजा युधिष्ठिर, भीमसेन आणि पांडूपासून माधवीचे 2 पुत्र दिसले. त्यांना धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्यासमोर बसलेले युयसु प्रथम आणि सुंदर कृष्ण आणि सुभद्रा प्रथम मुजत असल्याचे दिसले. कृष्ण आणि अर्जुन राजा धृतराष्ट्राकडे गेले. त्यांनी त्यांची नावे सांगितली आणि त्याच्या पायांना स्पर्श केला. त्यांनी गांधारी प्रीत युधिष्ठिर आणि भीम यांच्या पायांनाही स्पर्श केला. विदुराला आलिंगन देऊन ते आत शिरले. वर्षणी कुळातील पराक्रमी कृष्ण द्वारकामध्ये जात असताना भरत वर्षाच्या राजकुमारांनी त्याला भव्य निरोप दिला. त्यापैकी एक फाल्गुन कृष्णाला वारंवार मिठी मारण्याशिवाय राहू शकला नाही. त्याचे डोळे त्या नजरेबाहेर जाईपर्यंत त्याच्यावर स्थिर राहिले. प्रीताचा मुलगा युधिष्ठिर आणि कृष्ण यांनी एक मार्मिक क्षण सामायिक केला. त्यांच्या नजरेत ते क्षात समजूत होती. जेव्हा कृष्णाचा रथ पुढे सरकत होता तेव्हा वाळू, धान्य, धूळ आणि काट्यांचा मार्ग मोकळा करून देणारा वारा प्रचंड वेगाने वाहत होता. वाऱ्याचा देव वायू याने आकाशीय फुलासह शुद्ध आणि सुगंधी पावसाचा पाऊस पाहला. जणू तो नायकाचा निरोप साजरा करत होता. पराक्रमी सशस्त्र योद्धा पुढे सरकत होता. त्याचे डोळे क्षितिलावर स्थिर होते. वाळवंटातून प्रवास करत असताना कृष्णाला त्याच्या अतुलनीय ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तम नावाच्या एका ज्ञानी तपस्वीची भेट झाली. उत्तम तीव्र तपश्चर्येत गुंतला होता आणि कृष्णाने मोठ्या आदराने त्याची बरोबरी म्हणून पूजा केली. त्या बदल्यात तपस्वी कृष्णाला सन्मानित केले, ज्याने नंतर त्याचे कल्याण विचारले. कृष्णाला संबोधित करताना उत्तंताचे डोळे कुतूहलाने चमकले. हे सोरी, तू कुरु आणि पांडव यांच्यात कायमस्वरूपी बंध निर्माण करण्यात यशस्वी झालास का? मला सर्व काही सांगणे तुला शोभते. त्याने कृष्णाला त्याच्या प्रयत्नांचा परिणाम समजून घेण्यासाठी तपस्वी मागितला. हे केशव, त्यांना शांततेत एकत्र केल्यानंतर तू येतोस का? पांडूचे 5 पुत्र आणि धृतराष्ट्राची मुले जगात आनंदाने खेळतील. काकवांच्या पतनाची कथा सांगताना कृष्णाची अभिव्यक्ती उदास झाली. मी त्यांच्यात चांगली समजूत घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, तो म्हणाला, पण दुर्दैवाने त्यांनी ऐकण्यास नकार दिला. जेव्हा त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले तेव्हा त्यांचा नाश होणे नियत होते. उत्पन्नाचे डोळे धक्का आणि रागाने रुंदावत असताना कृष्णाचे शब्द हवेत जर झाले. जेव्हा ते बोलत होते तेव्हा उत्कंठाचा आवाज थरथर कापत होता. तुम्ही जर क्रूर वंशाच्या त्या आग्रहण्य लोकांना, जे तुमचे नातेवाईक आणि तुम्हाला प्रिय होते, वाचवू शकत नाही, तरी मी तुम्हाला शाप देईन. हे मधुच्या वजावा, तुम्ही त्यांना सहन करण्यास भाग पाडण्यात अयशस्वी झालात. तपस्वीचे शब्द कृष्णाच्या अंतःकरणात खोलवर शिरले, परंतु तो शांत राहिला, कारण त्याला माहित होते की उत्कंठा त्याच्या नीतिमान रागाने प्रेरित होता. कृष्णाने उत्कंठाला त्याचे म्हणणे ऐकण्याची विनवणी केली. हे भृगु, भविष्याच्या वंशात मी तुम्हाला विनवणी करतो, माझी क्षमा मागा. तुम्ही तपस्वी आहात आणि माझे शब्द ऐकल्यानंतर तुम्ही तुमचा शाप देऊ शकता. कृष्णाला माहित होते की केवळ तपस्वी गुणवत्तेमुळे कोणीही त्याला पराभूत करू शकत नाही. त्याने उत्तंकाच्या करुणेचे आवाहन केले, हे लक्षात घेऊन की तपस्वीने मोठे यश मिळवले आहे. सूर्य पवित्र भूमीवर मावळत होता. त्या दृश्यावर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. जेव्हा उत्तंक त्याच्या डोळ्यात आदराने वासुदेवाकडे आला, हे केशव भक्तीने म्हणलेला त्याचा आवाज, तो म्हणाला, मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की तुम्ही मला आत्मा, ते निर्दोष आणि शाश्वत सत्य प्रकट करा. तुमचे प्रवचन ऐकल्यानंतर मी तुमच्या भल्यासाठी काय आहे ते ठेवीन किंवा तुमच्यावर शाप काते. हे जनार्दन, जेव्हा तो बोलू लागला तेव्हा वासुदेवच्या सौम्य स्मिताने त्याचा चेहरा गुजरला. तो म्हणाला, हे जाणून घ्या, हे पुनरुत्पादित करा की अंधार आणि उत्कटता आणि चांगुलपणा हे 3 गुण अस्तित्वात आहेत, जे त्यांच्यावर आश्रयस्थान म्हणून माझ्यावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे मी सर्व सृष्टीचा स्रोत आहे, कारण माझ्यामध्ये सर्व प्राणी आहेत आणि सर्व प्राण्यांमध्ये मी अस्तित्वात आहे. त्याचे शब्द उत्थंकाच्या आत्म्याला सुखदायक मलमासारखे होते. त्याला आश्चर्य आणि विस्मयाने भरून टाकणारे होते. जसा वासुदेव बोलत राहिला तसंच त्याचा आवाज अधिक चैतन्यशील होत गेला. जलो अस्तित्वाची सारच प्रकट होत आहे. मी सर्व गोष्टींचा उगम आणि नाश आहे, असे त्याने घोषित केले. मी सर्व अस्तित्वात असलेल्या वस्तूंचा निर्माता
आणि त्यांचा नाश करणारा आहे. मी स्वतःला बदलू शकत नाही. हे जाणून मी त्या सर्व प्राण्यांचा नाश करणार आहे जे पापात जगतात. जेव्हा त्याने वासुदेवच्या स्वभावाची विषांता समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा उतनकाचे मन थरथर कापत होते. वासुदेवाच्या शब्दांनी अशा विश्वाचे चित्र रेखाटले आहे जिथे सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, जिथे प्रत्येक कृती आणि विचारांचे परिणाम आहेत. प्रत्येक युगात तो म्हणाला, मला धार्मिकतेचा मार्ग सुधारावा लागेल. माझ्या प्राण्यांचे भले करण्याच्या इच्छेने विविध प्रकारच्या गर्भाशयात प्रवेश करावा लागेल. उतनकाला वासुदेवची शाश्वत प्रेम आणि करुणेची कथा ऐकताना त्याचे हृदय भावनेने फुलल्याचे जाणवले. वासुदेव त्याच्या विविध अवताराबद्दल बोलत असताना उतनकाचे मन आश्चर्याने भरून गेले. जेव्हा मी देवतांच्या क्रमाने जगतो, वासुदेव म्हणाला, तेव्हा मी खरोखरच प्रत्येक बाबतीत देवता म्हणून वागतो. जेव्हा मी गांधर्वांच्या क्रमाने जगतो तेव्हा हे भृगूच्या वंशाच्या मुला मी प्रत्येक बाबतीत गंधर्व म्हणून वागतो. उतनका यांना असे वाटले की जणू तो वास्तवाचे तंतोतंत कापड वासुदेवाच्या दैवी हाताने विणलेले आणि न विणलेले पाहत आहे. वासुदेवाचे शब्द अलीकडे देशाला हादरून टाकणाऱ्या घटनांकडे वळे. मी त्यांना कौरवांना अत्यंत दयाळूपणे आवाहन केले. तो म्हणाला, याचा आवाज दुःखाने घंगला होता, पण ते स्तब्ध झाले आणि त्यांच्या चेतनेपासून वंचित झाले. त्यांनी माझे शब्द स्वीकारण्यास नकार दिला. मी त्यांना घाबरवले. क्रोधाने भरून काही मोठ्या भीतीचा संदर्भ देत त्यांनी माझा संदेश कमी केला. याचा परिणाम म्हणून वासुदेवच्या कौरवांच्या पतनाबद्दलच्या वृत्ता बोलताना त्याच्या मनक्याला थरथरणे जाणवले. शेवटवास एका दूरच्या प्रदेशात बुद्धिमान तोशी उतनक वावणतात भटकत होते. त्यांचे हृदय विश्वाचा निर्माता जनार्दनच्या दैवी उपस्थितीसाठी तळमळत होते. त्यांच्या आवाजात आदराने उतनकाने जनार्दनला त्याच्या सर्व वैभवात स्वतःला प्रकट करण्याची विनंती केली. उतनकाच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या पवित्र व्यक्तीने त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना विष्णूचे शाश्वत वैष्णव रूप दाखवले. जेव्हा उतनकाने भव्य रूप पाहिले तेव्हा तो आश्चर्याने आणि विस्मयाने भरून गेला. त्याने आपल्या समोर ब्रह्मांड गुलगरताना पाहिले. जनार्दनची पराक्रमी बाहू सर्व जागेत पसरलेली होती. जनार्दनच्या वैभवाच्या तुलनेत स्वतःच्या क्षुल्लकतेची कबुली देत दैवी अस्तित्वाला नमन करताना ओशींचे हृदय आनंदाने आणि कृतज्ञतेने फुल्लिम तमकाच्या नम्रतेने प्रेरित होऊन जनार्दनाने त्याला एक वरदान देऊ केले, काही भेटवस्तू मागा. पण अनुभवाने भारावून गेलेल्या उतनकाने फक्त पुन्हा एकदा दैवी रूप पाहण्याचा विशेषाधिकार मागितला. उतनकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रसन्न झालेल्या कृष्णाने उघड केले की तो जिथे पाहिजे तिथे पाणी मिळवण्याची त्याची इच्छा पूर्ण करे. मात्र नशिबाप्रमाणेच उतनकाला लवकर स्वतःला कोरड्या आणि तहानलेल्या वाळवंटात भटकताना आढळले. पाण्याची तीव्र इच्छा असूनही त्याने जनार्दनचा विचार केला, परंतु तहान भागवण्याऐवजी त्याला एक विचित्र दृश्य दिसले. एक शिकारी जो चिखलाने वेढलेला होता त्याला त्याच्या मूत्र अवयवांमधून पाणी देत होता. वशी आश्चर्यचकित झाले आणि त्याने भेट नाकारली. अगदी कृष्णाच्या हेतूंचा निषेध करण्याइतपत पुढे गे. उतनकाच्या गोंधळाची जाणीव असलेला कृष्ण पुन्हा एकदा त्याच्यासमोर प्रकट झाला. त्याने उघड केले की त्याने देव इंद्राला उतनकाचे अमृतपेय देण्याची विनंती केली होती, परंतु देवाने नकार दिला होता, कारण नश्वराने अमर होणे योग्य नाही. त्याऐवजी जनार्दनने वासवाला शिकारीच्या वेशा स्वतःच्या शरीरातून उतनकाचे पाणी अर्पण करण्याची योजना आखली होती. उतनकाच्या लाज आणि गोंधळामुळे समजूतदारपणाचा मार्ग मोकळा झाला, कारण कृष्णाने स्पष्ट केले की तो नेहमीच त्याच्या सध्याची परीक्षा घेत होता. करुणेने प्रेरित होऊन कृष्णाने वचन दिले की जेव्हा जेव्हा उतनकाची इच्छा होईल तेव्हा ढगांनी पाणी आणण्याची व्यवस्था केली जाईल. आणि घुशी पुन्हा एकदा आनंदाने आणि कृतज्ञते भरून गेले. जसजशी वर्षे जात गेली तसतशी उतनकाच्या जनार्दनशी झालेल्या भेटीची आख्यायिका दूरदूरपर्यंत पसरली आणि लोकांना दुष्काळाच्या काळात जीवनदायी पाऊस आणणारे कुतान ढकलू लागले. आणि उतनकाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागले असले तरी त्याला माहीत होते की दैवी अस्तित्वाप्रती असलेल्या त्याच्या भक्तीचे बक्षीस मिळाले आहे आणि त्यांचे बंधन कायम टिकेल. आपल्या आश्रमाच्या साथ आणि पवित्र परिसरात जन्मेजयाने वैशंपायनाला त्या तपश्चर्येबद्दल विचारले, ज्यामुळे महान ऋषी उतनकाने पराक्रमी विष्णूला शाप देण्याचा विचार केला. वैशंपायनाने उतनकाने आपल्या गुरु गौतमाकडे केलेल्या भक्तीची कथा सांगण्यास सुरुवात केली. उत्कंठा हे आत्मशिस्त आणि समर्पणाचे एक तेजस्वी उदाहरण होते. त्याने गौतमच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे घालवली होती. इतर कोणाचीही पूजा करणे टाळले आणि केवळ त्याच्या गुरुची सेवा करण्यावर
लक्ष केंद्रित केले. इतर शिष्यांना जे त्याच्यापेक्षा लहान होते त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करून घरी परतण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु उत्कटांनाही गौतमचे उत्कंठाबद्दलचे प्रेम इतके मोठे होते की तो त्याच्याबरोबर वियोग करण्याचा विचार सहन करू शकला नाही. जसा का पुढे सरकत गेला तसतशी उतानकावर घसरण होऊ लागली, परंतु त्याला याची जाणीव झाली नाही. एके दिवशी आपल्या गुरुसाठी इंधन आणत असताना उतानकाला भाराखाली थकवा आला आणि त्याने ते जमिनीवर फेकून दिले. केसांचे एक चांदीचे पांढरे कुलूप ढिगाऱ्यात अडकले आणि म्हातारपणाचे हे लक्षण पाहून उतांत दुःखाने भारावून गेला. कमळाच्या पाकळ्यांसारखे डोळे आणि कुबड्यांनी भरलेले नितंब असलेली गौतमची मुलगी त्याला सांत्वन देण्यासाठी उतनकाकडे आली. तिने त्याचे अश्रू तिच्या हातात घेतले, परंतु त्यांनी तिची त्वचा जाळली आणि तिला ते जमिनीवर पडण्यास भाग पाडले गेले. पृथ्वीला स्वतः त्या अश्रूंचे थेंब रोखता आले नाहीत. त्यांचे वजन कितके मोठे होते. गौतमाने आपल्या प्रिय शिष्याचे दुःख पाहून त्याला विचारले की तो इतका दुःखी का आहे. उतनकाने स्पष्ट केले की त्याने 100 वर्षे गौतम सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले होते, परंतु त्याचे समर्पण असूनही त्याला आश्रम सोडण्याची परवानगी कधीच देण्यात आली नव्हती. अनेक तरुण शिष्य ज्ञान आणि शहाणपणाने सुसज्ज होऊन निघून गेले होते, तर उतनक मागे राहिला होता. गौतमचे उतानकाबद्दलचे प्रेम आणि आपुलकी इतकी मोठी होती की त्याला त्याच्याबरोबर वेगळे होण्याचा विचार सहन होत नव्हता. त्याने उतानकाला सांगितले की जर त्याला निघायचे असेल तर त्याने त्याची परवानगी घेऊन विलंब न करता कसे करावे, परंतु उतानका संकोच करत होता. त्याच्या गुरुला अंतिम भेटवस्तू म्हणून काय द्यावे याबद्दल अनिश्चित होता. गौतमची प्रतिक्रिया अनपेक्षित होती. त्याने उत्काला त्याच्या स्वतःच्या मुलीशी लग्न करण्याची तयारी दर्शवली, असे म्हणत की उत्ककाच्या महान ऊर्जेची वाट पाहण्यास सक्षम असलेली ती एकमेव व्यक्ती आहे. आणि त्या शब्दांनी उत्ककाचे पुन्हा 16 वर्षांच्या तरुणामध्ये रूपांतर झाले, जो जोम आणि चैतन्याने परिपूर्ण होता. त्याने गौतमचा प्रस्ताव स्वीकारला आणि जाण्यास तयार झाला. पण जाण्यापूर्वी उतनकाने त्याच्या गुरुची पत्नी अहल्याकडे अंतिम भेट म्हणून काय द्यावे हे विचारून परवानगी मागितली. अहल्याचे उत्तर सोपे होते. ती आधीच उतनकाच्या भक्तीमुळे संतुष्ट झाली होती आणि तिने त्याला सौदासाच्या राणीने परिधान केलेल्या आकाशीय कानातले आणण्यास सांगितले. त्या कानातले खूप मूल्यवान आणि सुंदर असल्याचे म्हटले जात होते. उतानका निघून गेला. एका दूरच्या प्रदेशात जेथे दिवसाच्या 6व्या तासाला सूर्य क्षितिलावर बुडाला होता, राजा सौदास लोखंडी मुठी घेऊन राज्य करत होता. त्याची लांब दाढी माणसांच्या रक्ताने आच्छादलेली होती आणि त्याच्या उपस्थितीने प्रत्येक छातीत दहशत निर्माण झाली होती. तो दुसऱ्या यमासारखा दिसत होता. मृत्यूचा देव आणि त्याची शक्ती अतुलनीय होती. एके दिवशी जेव्हा राजा आपल्या सिंहासनावर बसला तेव्हा त्याला एक शहाणा आणि विद्वान ब्राह्मण उतंग जवळ येताना दिसला. राजाचे डोळे उत्साहाने चमकले. त्यांना वाटले की हा ब्राह्मण प्रार्थना किंवा आशीर्वाद देण्यासाठी आला आहे, परंतु उतंगचा हेतू राजाच्या अपेक्षेपेक्षा खूप दूर होता. आणि हे सर्वोत्तम ब्राह्मण, राजा म्हणाला, मी अन्नाच्या शोधात असताना दिवसाच्या 6व्या तासाला तू माझ्याकडे आलास. राजाचे शब्द उपहासाला फुटले, पण उतंग शांत राहिला. त्याने स्पष्ट केले की तो त्याच्या गुरुसाठी एका मोहिमेवर आला होता आणि जोपर्यंत तो दुसऱ्या कुलासाठी काम करत होता तोपर्यंत त्याला दुखापत होऊ नये. त्याच्या कृतीचे परिणाम टाळण्याचा हा एक चतुर प्रयत्न आहे, असे समजून राजा उतानकाच्या प्रतिसादावर हसला. परंतु उतानका मागे हटण्यास नकार देत ठाम राहिला. त्याने राजाशी एक करार प्रस्तावित केला. त्याच्या गुरुसाठीचे त्याचे कार्य पूर्ण केल्यानंतर तो परत येईल आणि स्वतःला पुन्हा एकदा राजाच्या आधिपत्याखाली ठेवेल. उतानकाच्या शब्दांनी चक्रावून गेलेल्या राजाने त्याला त्याच्या गुरुसाठी कोणती वस्तू हवी आहे असे विचारले. उतानकाने उत्तर दिले की ती स्वतः राणीने घातलेली कानातले दागिने आहेत. राजाने या कल्पनेची खिल्ली उडवली आणि म्हटले की त्या कानातले अंगठ्या त्याच्या पत्नीच्या आहेत आणि त्या थेट तिच्याकडे मागवल्या पाहिजे. उतनक ठाम उभा राहिला आणि राजाने कानातले भेट म्हणून द्यावे असा आग्रह धरला. त्याने राजाला आश्वासन दिले की एकदा त्याने त्याच्या गुरुसाठीचे काम पूर्ण केले की तो ते परत करेल. उतनकाच्या विश्वासाने प्रभावित होऊन राजाने त्याला स्वतः राणीला विचारण्यासाठी पाठवण्याचे ठरवले. राणी मध्यंतीला उतनकाच्या विनंतीची माहिती देण्यात आली आणि तिने एका अटीवर त्याला कानातले देण्यास सहमती दर्शवली. तिला तिच्या पतीकडून त्याने परवानगी दिल्याचे चिन्ह हवे होते. उतनका राजाकडे परत आला आणि त्याने हे चिन्ह मागितले, परंतु सौदासाने दावा केला की
तो सध्या त्याच्या पत्नीला पाहू शकत नाही. त्यानंतर उत्तानका एका प्रसिद्ध कारंजाजवळ मदयंतीला शोधण्यासाठी गेला आणि तिला त्याच्या मोहिमेची माहिती दिली. तिने त्याला कानातले देण्यास सहमती दर्शवली. परंतु जर तो तिला खात्री देऊ शकला की तो सत्य सांगत आहे, उत्तंकाने स्वतः चौदासाकडून पुरावे परत आणण्याचे वचन दिले आणि मदयंतीले मौल्यवान कानातले सुपूर्द केले. जेव्हा उत्तानकाने कानातले आपल्या हातात घेतले तेव्हा त्याला त्यांच्या विलक्षण शक्तींबद्दल कळले. त्यांनी रात्रंदिवस सोन्याची निर्मिती केली, ताऱ्यांच्या प्रकाशात चमक दाखवली आणि त्यांच्या परिधानकर्त्याचे उपासमारता भीती, विष, आग आणि सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण केले. सौदासाच्या राज्यात जिथे राजा त्याच्या मित्रांबद्दलच्या परोपकारासाठी ओळखला जात असे, तिथे उत्तानकाने त्याच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला. राजाकडून एक संकेत मिळवणे हा ब्राह्मणाचा हेतू होता, ज्यामुळे राणी मदयंतीला राजाने दिलेल्या त्याच्या खऱ्या कर्तव्याची खात्री होईल. सौदास, ज्याला उत्तनकाच्या उपस्थितीची जाणीव होती, त्याने त्याला भेटून प्रामाणिकपणा आणि विनम्रतेने भरलेले शब्द उच्चारले. त्याने आपली आश्रय स्थिती व्यक्त केली, असे सांगून की त्याच्याकडे कोणताही आश्रय शिल्लक नाही. त्यानंतर राजाने उत्तनकाला त्यांच्या कराराचे चिन्ह म्हणून दागिन्यांच्या कानातले देण्याची विनंती केली. अशा प्रकारे ब्राह्मण राणीच्या कानातले हातात घेऊन राजवाड्यातून निघून या उत्तनक राजाकडे परत आला आणि त्याने सौदासाने बोललेल्या रहस्यमय शब्दांबद्दल स्पष्टीकरण मागितले. राजाने उघड केले की त्याची आपत्ती एका ब्राह्मणामुळे आली होती आणि त्याने मरणोत्तर जगण्याची किंवा आनंद प्राप्त करण्याची आशा गमावली होती. त्याने स्पष्ट केले की ब्राह्मणाशी शत्रुत्व असलेल्या राजाला या जगात टिकून राहणे किंवा पुढच्या जगात आनंद प्राप्त करणे अशक्य आहे. त्याचा मित्र सौदासा याच्याकडे शहाणपण मागणाऱ्या उत्तनकाने परिस्थिती पाहता त्याला राज्यात परत येणे योग्य आहे का असे विचारले. असे केल्याने त्याला मृत्यू येईल असे सांगून राजाने उत्तनकाला परत न येण्याचा सल्ला दिला. जड अंतःकरणाने उत्तनकाने राजाकडून निरोप घेतला आणि अहल्याच्या दर्शनाकडे निघाला. जसा तो पुढे जात होता, उत्तनकाला भूक लागली आणि त्याला पिकलेल्या फळांनी भरलेले एक विलवा झाड दिसले. तो काही तोडण्यासाठी झाडावर चढला, परंतु असे करताना त्याच्या हरणत्वचेच्या अंगठ्याला कानातले बांधणारी गाठ पूर्ववत झाली. कालातले अंगठ्या जमिनीवर पडल्या, जिथे राजाच्या वैशातील सापाने त्यांना पकडलेला आणि चिंतेने भरलेला उत्तांत जिथे साप शिरला होता त्या गुंफेला छेदू लागला. 43 दिवस त्याने हे काम चालू ठेवले, ज्यामुळे पृथ्वी देवीला प्रचंड वेदना झाल्या. अखेरीस इंद्र त्याच्या गडगडाटासह उत्तानकाच्या दुःखाने ग्रस्त असलेल्या ब्राह्मणाचा वेश धारण करून घटनास्थळी पोहोचला. इंद्राने उत्तानकाला त्याच्या मोहिमेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्पष्ट केले की नागाचे प्रदेश दूर आणि पोहोचण्यायोग्य नव्हते. तथापि दृढनिश्चयी ब्राह्मणाने हार मानण्यास नकार दिला आणि कानातले परत मिळवण्यात अयशस्वी झाल्यास आपला प्राणवायू सोडण्याची शपथ घेतली. उत्तनकाच्या दृढनिश्चयाने प्रेरित होऊन इंद्राने आपल्या चाल्याच्या काठीला मेघगर्जनेच्या सामर्थ्याने एकत्र केले, ज्यामुळे पृथ्वीने नारांनी वास्त्र केलेल्या खालच्या प्रदेशाचा मार्ग खुला केला. उत्तनका या क्षेत्रात प्रवेश करत असताना त्याला त्याची भव्यता दिसली. शुद्ध सोन्याने बनवलेल्या भिंती, पाण्याच्या बारीक टाक्या आणि स्फटिक स्पष्ट पाण्याच्या नद्या त्या प्रदेशाच्या हृदयाकडे नेणारा दरवाजा पाहिल्यावर उत्तनकाला त्याच्यावर निराशा ओसरल्याचे जाणवले. तेवढ्यात पांढऱ्या शेपटीचा एक भव्य काळा घोडा त्याच्या समोर दिसला. घोडा द्वारावतीच्या भले शहरावर सूर्य मावत होता. त्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. तो उत्सवाचा काळ होता, कारण तळावतचा सण सुरू झाला होता आणि शहर संगीत, हास्य आणि रंगांनी जिवंत होते. दूरच्या देशाचा राजा जन्मेल्या कृष्णाच्या प्रवासाची कथा ऐकून आश्चर्यचकित झाला. जसे वैसंपायन बोलत होते तसंच ते दृश्य त्यांच्या समोर एका झकमकत्या चित्रपटासारखे उलगडत गेले. पराक्रमी शस्त्रधारी भगवान कृष्ण गोविंदाने तरुण वर्षी उत्तनकाला एक वरदान दिले होते आणि नंतर आपल्या विश्वासू साथीचा साथीकीला त्याच्या बाजूला ठेवून द्वारकाच्या दिशेने निघाला होता. शक्तिशाली घोड्यांनी ओढलेला त्यांचा रथ जंगली टेकड्या आणि नद्यांमधून जात भूमी ओलांडून जाते धावती. या आनंददायी शहरात पोहोचेपर्यंत धावत होता. ते पोहोचताच रायवटका टेकडी एका दीपस्तंभासारखी चमकली.
तिचे सौंदर्य अगणित दिले आणि यत्नांच्या प्रकाशाने प्रकाशित झाले. फुलांचा गोड सुगंध आणि संगीताच्या आवाजाने हवा भरून गेली होती. पुरुष आणि स्त्रिया आनंदाने गात आणि नाचत होत्या. झेंडे वाऱ्यात हलवारपणे हलवले जात होते. त्यांच्या घंटा चैतन्याला लयकत होते, जी एखाद्याच्या हृदयाच्या ठोक्याशी जुळताना दिसत होती. सोन्याचे खांब, सोन्याच्या माळा आणि आकाशापर्यंत पसरलेल्या झाडांनी सजलेला हा डोंगर स्वतःच एक चमत्कार होता. गुहामध्ये आणि कारंजामध्ये दिवे चमकले. संपूर्ण दृश्यावर एक उबदार चमक दाखवली. सर्वत्र लोक हसत होते, गात होते आणि आनंद व्यक्त करत होते. त्यांचे आवाज आकाशाला स्पर्श करण्यासाठी समुगीतासारखे वाढत होते. कृष्णाने सात्यकीसह गर्दीतून मार्ग काढला. त्याचे डोळे उत्सवाचे दृश्येत आणि आवाज पाहताना आनंदाने चमकले. त्याचे नातेवाईक उर्वशीच्या वंशातील नायक त्याचे स्वागत करण्यासाठी पुढे आले. त्यांचे चेहरे आनंदाने आणि प्रेमाने भरले. कृष्णाने त्यांना दयाळू स्मिताने सन्मानित केले, त्यांचे कल्याण विचारले आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. जशी संध्याकाळ होत गेली तसतशी कृष्णाने त्याच्या प्रियजनांनी वेगळेल्या एका सुंदर हवेलीमध्ये प्रवेश केला. सात्यकी त्याच्या स्वतःच्या निवासस्थानी गेला. त्याचे हृदय अजूनही त्यांच्या प्रवासाच्या उत्साहाने चमकले होते. पराक्रमी सशस्त्र नायक शेवटी घरी परतला होता. त्याचे शौर्य आणि अडचणींचे पराक्रम लोकांमध्ये कुजबुजून सांगितले जात होते. आणि आता जेव्हा तो त्याच्या कुटुंबासह आणि मित्रांसमवेत त्याच्या भोवती बसला, तेव्हा कृष्णाने त्याच्या वडिलांनी आणि आईने त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्या मोठ्या युद्धाची कथा सांगण्यास सुरुवात केली. त्याचे शब्द सहजतेने वाहणाऱ्या नदीसारखे होते. त्या सर्वांना आश्चर्य आणि भीतीच्या भरतीवर घेऊन जात होते. युद्धातील प्रमुख घटना त्यांच्या समोर उलगडत होत्या, जो स्वतः प्रभूच्या शौर्याचा आणि शौर्याचा पुरावा होता. दरवर्षी रात्र पुढे सकत गेली तसतशी कृष्णाची कथा संपुष्टात आली, पण त्याचा प्रभाव त्यांच्यासोबत कायम राहिला, कारण त्या क्षणी त्यांनी त्यांच्या आकाशात ताऱ्याप्रमाणे चमकणाऱ्या दैवी देवाची झलक पाहिली होती. संध्याकाळच्या शांततेत वासुदेव त्याचा मुलगा काळू याच्यासोबत शांत वातावरणात बसला. वृद्ध होशीचे डोळे कुतूहलाने चमकले जेव्हा तो अर्जुनाकडे वळला आणि म्हणाला, हे वृष्णीच्या वंशातील तुम्ही पृथ्वीचा पाया हादरवणाऱ्या महान युद्धाच्या कथा ऐकल्या आहेत. तू पराक्रमी सशस्त्र तिथे होता. तुला स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होता. मला सांग, या युद्धाचे तपशीलवार वर्णन कर. अजून त्याचे डोळे दूरवर पाहत पूर्व आणि पांडवांमधील युद्धाची कथा सांगू लागला. तो म्हणाला, हा दिग्गजांचा संघर्ष होता. दोन्ही बाजूंच्या दूरदूरच्या वीरांसोबत भीष्म या महान योद्ध्याने त्याच्या नेतृत्वाखाली 11 तुकड्यासह कौरव सैन्याचे नेतृत्व केले. जसे इंद्र आकाशीय सैन्याचे नेतृत्व करत होता. अर्जुन बोलत असताना त्याची आई सुभद्रा लक्षपूर्वक ऐकली. तिची अभिव्यक्ती दुःख आणि भीतीचे मिश्रण होती. अर्जुन पुढे म्हणाला, युद्ध 10 दिवस चालले आणि दोन्ही बाजूनी जोरदार झटापट झाली, ज्यामुळे पृथ्वी हादरली. 5व्या दिवशी द्रोणाने 9 अक्षौहिणींना युद्धात नेले. त्याचे पराक्रम अतुलनीय होते, परंतु अखेरीस तो धृष्टद्युम्नाने मारला गेला आणि कर्ण कौरवांचा नवीन नेता बनला. अर्जुनाने कर्णाच्या शौर्याची आणि स्वतः अर्जुन पार्थ याच्याकडून झालेल्या अंतिम कथनाची कथा सांगितल्यावर वासुदेवाचे डोळे मोठे झाले. अर्जुन म्हणाला, त्यानंतर कौरवांनी सर्व शक्ती गमावली. त्यांची सेना प्रत्येक दिवसाग्नी कमी होत गेली. आमच्या राजा युधिष्ठिराने उर्वरित सैन्याचे नेतृत्व केले आणि सालेच्या सैन्याशी शौर्याने लढले. कथा जसजशी उलगडत गेली तसच वासुदेवाच्या चेहऱ्यावर भावनांचे मिश्रण दिसून आले. इतके वीर गमावल्याबद्दल दुःख आणि सर्वांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल भय. अर्जुन म्हणाला, युद्ध आणखी 8 दिवस चालले. अर्जुन म्हणाला, अखेरपर्यंत दुर्योधनाला भीमसेनाने द्वैपायन तलावाच्या पाण्यात एका भीषण द्वंद्व युद्धात ठार मारले. कथा संपताच वासुदेवाचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याच्या भोवती जमलेले वैष्णीच्या भयानक युद्धाच्या आठवणीने दुःख आणि दुःखाने भारावून गेले. त्यांचे नश्वर जीवन संपताना अनेक राजे स्वर्गात गेले होते. या क्षणी युद्धाचा भान हवेत मोठ्या प्रमाणात लटकला होता. त्यानंतरच्या शांततेत वासुदेवाचे शब्द वाऱ्यावर निश्वासाप्रमाणे लटकत होते. ते युद्ध असेच घडले. तो हळूच म्हणाला. त्याच्या आवाजात स्मृती आणि स्मरणशक्तीचा भाव होता. शांत भूप्रदेशावर सूर्य मावळत होता. वासुदेवभोवती जमलेल्या सभेवर एक उबदारणारी प्रकाश पडत होता. पूज्य ऋषींनी भरतांच्या महान युद्धाची कथा त्याचा मुलगा कृष्णाला सांगणे नुकतेच संपवले होते, परंतु एक महत्वाचा तपशील होता जो अद्याप उलगडलेला नव्हता. कृष्णाचा पुतण्या असलेल्या शूर आणि निर्भीक योद्धा अभिमन्यूचे भविष्य कृष्णाची बहीण सुभद्रा तिला अभिमन्यूच्या निधनाबद्दल बोलल्यास
तिच्या भावाची अनिच्छा जाणवली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचा भाव कोण. ती त्याच्याकडे गेली. कृष्णा, माझ्या मुलाचे काय झाले ते मला सांग. तिने विनवणी केली. शब्द तिच्या ओठांवरून निघताच ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. आपल्या मुलीचे दुःख पाहत असलेला वासुदेव स्वतः दुःखाने भारावून गेला. त्याच्या दुःखाच्या भाराने भारावून गेलेला तो देखील बेशुद्ध पडला. जेव्हा तो शांत झाला तेव्हा त्याने कृष्णाकडे वळून विचारले, कृष्णा, तू मला अभिमन्यूच्या मृत्यूबद्दल का सांगितले नाहीस? तू तुझ्या सत्यतेसाठी ओळखला जातोस. तू हे माझ्यापासून का लपवले? त्या दुर्दैवी दिवसाच्या घटनांचे वर्णन करताना कृष्णाची अभिव्यक्ती उदास होती. त्याने वासुदेवाला सांगितले की अभिमन्यूने कसे शौर्याने लढले होते. द्रोण आणि कर्णाने वेढले जाण्यापूर्वी शेकडो आणि हजारो योद्ध्यांचा वध केला होता. जेव्हा त्याचा सामना दुःशासनाच्या मुलाने केला तेव्हा अभिमन्यू शेवटी त्याच्या जखमामुळे मरण पावला. कृष्णाचे शब्द ऐकून वासुदेवाच्या दुःखाला सीमा उरली नाही. त्याने आपल्या भावाला अभिमन्यूच्या शेवटच्या क्षणाबद्दल अधिक सांगण्याची विनंती केली. आयुष्याच्या त्या शेवटच्या काही क्षणांमध्ये बोलल्या गेलेल्या प्रत्येक तपशील, प्रत्येक शब्द जाणून घेण्याची इच्छा होती. कृष्णाने वासुदेवाला आश्वासन दिले की त्याचा मुलगा युद्धाच्या गोंधळाने वेढलेले वीरमृत्यूने मरण पावला आहे. जशी ही बातमी कळू लागली तशी सुभद्रा तिच्या बेशुद्ध अवस्थेतून सवत होती आणि अभिमन्यूच्या निधनाबद्दल शोक करू लागली. ती अनियंत्रितपणे घडू लागली. तिच्या मुलाला हाक मागली आणि तो त्यांच्यापैकी का नाही हे जाणून घेण्याची मागणी केली. वासुदेवची पत्नी आणि पांडवाची आई कुंती सुभद्राला आठवण करून देत तिला सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होती की त्यांचा मुलगा एक उदात्त मृत्यू झाला होता. शिवाच्या अपरिहार्यतेबद्दल सुभद्राशी बोलताना कुंतीचे शब्द शहाणपणाने भरलेले होते. तिने आपल्या सूनला आठवण करून दिली की अभिमन्यू मस्व आहे आणि या पृथ्वीवरील त्याचा काळ संपला आहे. कुंतीने सुभद्राला शोक न करण्याची विनंती केली आणि आश्वासन दिले की त्यांच्या मुलाने मरणोत्तर जीवनात एक महान नीती प्राप्त केली आहे. कुंतीच्या मार्गदर्शनाखाली सदैने अभिमन्यूच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. युधिष्ठिर आणि भीम यांच्या संमतीने वृष्णी आणि जुयेना अभिमन्यूच्या मृत्यूनंतर सुरचा भविष्यात वासुदेव दुःखाने भारावून गेला. तथापि त्याने लवकरच स्वतःला तयार केले आणि आपल्या पुतण्याला पुढील संस्कार करण्यास सुरुवात केली. त्याने 60 ब्राह्मणांना सोने, गुरेढोरे, खाटा आणि कपडे देऊन खाऊ घातले. कृष्णाच्या आधार्याबद्दल कृतज्ञ असलेल्या ब्राह्मणांनी घोषित केले की ते समृद्ध होतील. वासुदेवाच्या भक्तीमुळे प्रभावित झालेला कृष्ण समारंभाला उपस्थित होता. त्याने ब्राह्मणांच्या संपत्तीची तहान भागवली आणि त्यांच्या आनंदाने जप करण्याच्या आवाजाने ते दृश्य भरून गेले. दरम्यान वामदेव सात्यकी आणि सात्यका यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी अभिमन्यूसाठी पुढील संस्कार केले. पांडवांना अजूनही त्यांच्या हानीमुळे त्रास होत होता. ते देखील दुःखाने भारावून गेले. त्यांनी तसे करण्याचे प्रयत्न करूनही त्यांना शांतता मिळू शकली नाही. विराटाच्या शहरात त्यांची मुलगी उता तिच्या पतीच्या मृत्यूमुळे इतकी शोषली गेली होती की तिने बरेच दिवस अन्न देण्यास नकार दिला. तिच्या नातेवाईकांना भीती होती की तिच्या गर्भातील गर्भ नष्ट होईल. तेव्हा एक शहाणा आणि शक्तिशाली ऋषी व्यास घटनास्थळी प्रकट झाला. त्याने आपल्या आध्यात्मिक दृष्टीचा वापर करून परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि घोषित केले की वासुदेवच्या सामर्थ्याने आणि त्याच्या स्वतःच्या शब्दाने उत्तराला मुलगा होईल. पांडवांनी तेथून निघून गेल्यानंतर मूळ पृथ्वीवर राज्य करेल. कृष्णाने स्वतः व्यासाला भेट दिली आणि ऋषीच्या शब्दांनी तो प्रसन्न झाला. त्याने युधिष्ठिराला सांगितले, ना तू एक उच्च आत्म्याचा राजकुमार बनेल. तो समुद्राच्या काठापर्यंत संपूर्ण पृथ्वीवर न्यायाने राज्य करेल. कृष्णाने युधिष्ठिराला आश्वासन दिले की हे खरोखरच रडेल. त्याचे दुःख काहीसे कमी झाल्याने युधिष्ठिराने आपल्या भावांना बोलावून व्यासाच्या शब्दाबद्दल त्यांना सांगितले. नेहमी आशावादी असलेल्या भीमाने मारुताने पुरलेली संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी गिरीशाची शिवपूजा करावी आणि त्याची योग्य पूजा करावी असे सुचवले. पांडवांनी होकार दिला आणि त्यांच्या प्रवासाला निघण्याचा निर्णय घेतला. ते निघण्याच्या तयारीत असताना अनेक ब्राह्मण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले. व्यास त्यांच्याबरोबर होता, ज्याने त्यांना घोड्याचा बळी देण्याचा आग्रह केला. ऋषींच्या परवानगीने पांडव तो खजिना परत आणण्याचा आणि यज्ञ करण्याची त्यांची जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार करत ज्या ठिकाणी दफन करण्यात आला होता त्या ठिकाणी निघून गेले. हस्तिनापूरचे नागरिक त्यांना निरोप देण्यासाठी बाहेर आले. तेव्हा हा प्रवास मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाला. अनेक ब्राह्मण त्यांच्याबरोबर आले. त्यांनी आशीर्वादांचा जप केला आणि त्यांच्या शोधात त्यांना यश मिळावे
अशी शुभेच्छा दिल्या पांडवांनी आनंदी अंतकरणाने सुरुवात केली. व्यासाच्या शब्दांनी त्यांचे मनोबल उंचावले आणि उज्ज्वल भविष्याचे वचन दिले. ते निघून जात असताना युधिष्ठिराला कृष्ण आणि व्यासाचे शब्द आठवले आणि त्याला माहीत होते की त्यांचा प्रवास केवळ प्राप्तीसाठी नव्हता. पृथ्वीच्या विशाल विस्तारावर